त्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी समोर येते। मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। डॉक्टर गौरी गर्जे पालवेंची गळफास घेत आत्महत्या नसून हत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। अनंत गर्जे असं पंकजा मुंडेंच्या पीएचं नाव आहे। वरळीतील राहत्या घरी त्यांच्या पत्नीने गळफास घेतलाय। तर ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे। आता यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जातोय। डॉक्टर गौरी गर्जे पालवेंची गळफास घेत आत्महत्या आहे। दरम्यान गौरी गर्जे पालवे यांच्या मामाशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केली होती। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। माझे कुटुंबाचे सगळ्याचे आहे की त्यांनी डायरेक्ट फोन करून सांगितलं तिच्या मम्मीला की तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि डेड बॉडी माझ्या समोर आहे। तर ठीक आहे, त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेला। हॉस्पिटलला थांबला नाही तो आणि त्याच्या मुलीच्या आईला डायरेक्ट त्याने असं सांगणं चुकीचं आहे। त्यांनी त्याचा जर काही दोष नसतं तर त्यांनी सांगणं काम होतं की आमचे टोकाचे भांडणं झाले, तुम्ही बिळून या आणि इथं आपण बोलू। ते डेट झाली ते ठीक आहे, पण तिला डायरेक्ट सांगितले आणि हॉस्पिटलमध्ये थांबला नाही। जे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः अंजली दमानिया या देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांसोबत जे आहे त्यांचं बोलणं जे आहे त्या ठिकाणी झालंय। पण यामध्ये आता एक नवीन वळण जे आहे ते आलेलं आहे की नवीन एक स्टेटमेंट समोर येताना दिसून येत आहे की ज्यावेळेस मी तिला बघितलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी नव्हतो। घराबाहेरून 31व्या मजल्यावर खिडकीतून उतरून मी 30व्या मजल्यावर माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असं अनंत गर्जे यांनी सांगितलेलं आहे। आणि गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत उतरवून जी आहेत मी तिला रुग्णालयात नेलं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आता काही वेळातच या ठिकाणी अंजली दमानिया वरळी पोलीस स्टेशनच्या बाहेर येत आहेत। त्यांची देखील प्रतिक्रिया काय आहे, त्यांनी वरिष्ठांसोबत काय संवाद साधलेला आहे, त्यांना काय माहिती देण्यात आलेली आहे हे आता समोर येईल। गीता, निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया पोहोचल्या आहेत।